गावाचा अभिमान निर्गेश गुलीदादा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय की त्यांचं स्वागत आणि सन्मान करताना पाहुण्याचा आणि तो स्वीकारताना मायेची शाल रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिल्या जातात, फुलाला प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते हे स्वीकारताना मोमेंटो या स्पर्धेची आठवण म्हणून. तसेच किरवली गावाचे समाजसेवक उद्योजक सूरदास पाटील आदरणीय ज्यांच्या माध्यमातून पाहतोय की 2 दिवस ज्यांनी आम्हाला जेवण दिलं आणि आयोजकामध्ये खूप लाख मुलाचं दान केलं असे श्याम दादा गुलवी आपल्याला विनंतीशील की आपल्या शुभ हस्ते आपण दादांचं पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्यामबद्दल जेवढं बोलायचं तेवढं खूप शब्द कमी पडतात. सातत्याने प्रवीणदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. प्रवीणदादांनी जी गोष्ट सांगितली ती लगेच होकार असे एक दानशूर राजा निंबोली गावाचं श्याम दादा गुळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय मान सन्मान पाहुण्यांचं. यस ओके दादा. निश्चित आमच्यासोबत अजून एक अफाट व्यक्तिमत्व सुरेश गुळीदादा हे सुद्धा खूप मोलाचे योगदान ज्या व्यक्तिमत्वाने खूप मोठं योगदान दिलं आहे त्यांचं मी प्रवीणदादा आणि निंबोली टीमच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करतोय. काही मिनिटामध्ये आपण काही वेळेत लोकप्रिय नटसम्राट खासदार आणि विकासाचं एकच नाव ग्रामीण सम्राट का म्हणतात दानशूर व्यक्तिमत्व दानशूर राजा आमची लोकप्रिय खासदार सुरेश म्हात्रे म्हणजे सर्वांचे लाडके बाळेमामा यांचे चिरंजीव सुमित सुरेश म्हात्रे दादांचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे. आणि त्यानंतर प्रवीणदादा एक अजून माहिती देताना ग्रामीण टेनिस क्रिकेटला ज्या प्रकारे 40+ चालना मिळाली 2009च्या बालाजी चषकापासून आणि तिथून मात्र 40+ क्रिकेट खूप उच्च कोटीवर नेण्याचं काम प्रत्येक असोसिएशनच्या मेंबरनी केलं. पाहतो त्याचा परिणाम 4 असोसिएशन आपण भिवंडीमध्ये पाहतोय 40+, जुनी 40, मास्टर 40 आणि आता मात्र ओरिजिनल 40+ संघटना हे 4 संघटना सध्या आपण पाहतोय. आणि त्याचे याच असोसिएशनचे सर्वोच्च म्हणजेच करते धरते दयानंद चोरगे साहेबाचं सुद्धा काही वेळेत आगमन होणार आहे. त्यांचं पण आपण करूया स्वागत. तर सामन्याला सुरुवात सेमीफायनल दोन्ही सेमीफायनलिस्ट टीमसाठी शुभेच्छा. यस सचिन दादा बॅटर पाठवायचे. चला शिवनेरी स्पोर्ट टीमचा संगणक लगेच सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत. मी काय बोललो अरे ते सांगतात ते बोलायला लागेल पाणी पियाला गेलंय. तर फक्त 2 मिनिटाची रेस्ट आहे अशी आमचे या स्पर्धेची सर्वेसर्वा प्रवीण गुळीदादा माहिती देताना. तर मी आपल्याला घेऊन जातो थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत एक चांगले कलाकार खूप चांगले व्यक्तिमत्व. जर आपल्याला कुठल्याही देवाची कुठल्याही व्यक्तीची मूर्ती जर बनवायची असेल तर आपण दुसरीकडे न जाता निश्चित आपल्या भिवंडीमध्ये जे आमचे खूप छान असे कलाकार आहेत हे पाहू शकता आपण टी व्ही स्क्रीनवर. त्याचे प्रोप्रायटर मनोज दादा ठाकरे साहेब यांना आपण आवश्यक संपर्क साधा. दुसरीकडे मूर्ती बनवण्यापेक्षा आपल्याच मायभूमीतला एक कलाकार आहे त्यांच्याकडे आपण निश्चित संपर्क साधायचा आहे. ओ टू द कॉमेंट्री बॉक्स मनोजजी ठाकरे. धन्यवाद पवार सर. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मित्र हो. आजच्या दिवसातून ज्या 8 संघाने सहभाग नोंदवला त्याच्यातील हे 2 संघ आजच्या दिवसात या ठिकाणी एकामेकासमोर ठाकले गेले आहेत. एक तर आई गावदेवी धामणगाव आणि दुसरं पाहतोय आपण शिवनेरी जून अंदुरकी. आई गावदेवी धामणगाव संघाने पहिल्या सामन्यामध्ये आयोजक टीम आपण पाहतोय आई वज्रेश्वरी निंबोली संघाला परास्त केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये एक बलाढ्य संघ बालाजी स्पोर्ट सरवली याला मात्र हार स्वीकारावी लागली. आणि खालून जर विचार केला तर जून अंदुरकी संघाने पहिल्या सामन्यामध्ये सावंदे संघाला परास्त केलं. त्यानंतर टेमघरला मागील सामन्यामध्ये. आणि आता मात्र या दोघांमधील द्वंद्व युद्ध या ठिकाणी कोण जाईल फायनलमध्ये प्रवेश मिळवेल याच्यासाठी हट्ट केला जातोय. कोणाचा शेवट गोर होतोय येणारा काल सांगून जाईल. परंतु रंगत निर्माण आहे या सामन्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या चषकाने रंगत निर्माण करून ठेवली आहे भिवंडी वासियांसाठी.
तर चला आपण खेळाला सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर ही स्पर्धा सफल संपूर्ण आणि एक चांगली करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली या टीमने. खऱ्या अर्थाने आई वज्रेश्वरी 40+ संघ निंबवली आणि याच्यासाठी सर्वपणे अर्पण करणारे श्री प्रवीणदादा गुलवे असतील, दिनेश गुलवे असतील आणि शरद गुलवी आणि संपूर्ण टीम जर विचार केला तर जुनंदुर्गीचा 12 खेळाडू आपण यायचा आहे. या टीमचे कर्णधार मनोहर गुलवे असतील, उपकर्णधार सुरेश गुलवी, निलेश गुलवी, अनिल गुलवी, संजय तरे, रवी गुलवी, अनिल जगन्नाथ गुलवी, रिग्नेश गुलवी, बालाराम गुलवी, विशाल तारे, हेमंत गुलवी, प्रशांत गुलवी, मंगेश गुलवी, ज्ञानेश्वर गुलवी, प्रभाकर गुलवी या सर्वांच्या अथानाक मेहनतीने या ठिकाणी पाहतोय खूप मेहनत घेतली गेली आहे. तसेच आमच्या बालारामजी गुलवी हे सुद्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सर्वांना जी जी कामं दिली ती कामं त्यांनी योग्यरित्या पार केली गेली आहेत. पाण्याची व्यवस्था जी आहे ते आपण पाहतोय की देवराम आणि मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 0075 ही कोणाची बाईक असेल ती बाजूला करायची आहे, ती मध्ये आहे, ती परिणाम दिक्कत निर्माण करून देते. तर ती बाईक कोणाची असेल तर बाजूला करायची आहे. 0075 पहिला चेंडू फेस करत असताना ढकलून दिलेला आहे काव कॉर्नरला, उचलला जातोय, एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावफलकावरती डावाला सुरुवात होते. श्रीगणेशा केला जातोय. संध्याकाळच्या सत्र आहे, अतिशय चांगली हवा गुलाबी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या क्रिकेटचा जीर्णोद्धार या गुलाबी थंडीसाठी झाला गेला आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस पाहतोय समोरच्या दिशेने मिड ऑफला चेंडू कलेक्ट केला जातोय. इथेही सिंगल खेळ पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था जिसने सातो समोर नीचे दिखाया, जिसने पैसे को पाणी पिलाया, असे देवराम गुलवी आणि मनोहर गुलवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 2 दिवस व्यवस्था केली गेली आहे. या दरम्यान वाडे शॉट, क्या बात है, रॉकेट चेंडू सीमा पार, षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी सिंगलने सुरुवात केली, त्यानंतर आपण जर पाहिलं तर येतोय आणि दिलीप बिग हिट षटकार खेचतोय. 8 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू फेस करण्यासाठी यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेक सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय योगेश दादा गुळवी साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे आणि दादा आपलं प्रवीण गुळवी साहेब आणि ऑल निंबोली टीमच्या माध्यमातून व्यासपीठावर आपण करूया त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू द कॉमेंट्री बॉक्स. या दरम्यान आपण वाडा क्षेत्ररक्षण, क्या बात आहे, फील्ड प्लेस खूप चांगलं पाहायला मिळते. अप्पा, त्यानंतर किरवली गावचे सूरदास पाटील साहेब, त्यानंतर योगेशजी गुळवी, त्यानंतर एकच भाई भिवंडीकरांचा म्हणजे मुसाबाई, सर्वांची लाडके हेमंत गुळवी दादांना पाहतोय. त्यांच्या मला वाटते की त्यांचे चिरंजीव वाह सुपर यांना आपण पाहू शकता आणि त्यांच्या समेत पाहतो आपण कडक मॅन निंबोलीचा राज बाहुबली. धन्यवाद वलू या खेळाकडे. या ठिकाणी डॉटची सांगता होते, समाप्ती होते, कमबॅक केलंच जाते योगेशच्या माध्यमातून. विकेट नंतर डॉट पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15, त्या स्थिर आहेत धावफलकावरती जशाच्या तशा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, काय स्पिन घेतला गेला. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खूप स्पिन झाला, टर्न झाला.
एवढा टर्न की त्याचा मार्ग सापडला नाही आहे बॅटरला. पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होतील गोलंदाज योगेश. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी करतोय, साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे, परंतु फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडलं गेलं आहे की कशा पद्धतीने चेंडू खेळून काढायचा. पुढे जातोय तरी डॉट, जागेत थांबतोय तरी डॉट. पुढील चेंडू या वेळेस ऑन साइडला सतीश. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल. सचिन माली त्या ठिकाणी होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय सिंगल आता कुठे येते चौथ्या चेंडूवरती. योगेश यांनी योग्य त्याची गोलंदाजी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये टीमला एक चांगलं योगदान देताना पाहायला मिळत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या, त्यानंतर मात्र कमबॅक. आता मात्र वाढ शॉट रॉकेट ज्या वेळेस बॅट मधून निघाला, गोलीच्या रफ्तारातून सीमा पार षटकार. चेक. धन्यवाद डीजे. दरम्यान निंबोली गावाची A1 जोडी म्हणजे अमर आणि देवराम. क्या बात आहे. स्वागत आहे A1 जोडी. आपण या देवराम दादा आणि अमर इज द ग्रेट. आणि हेमंत मुसाबाई आणि खास सुरेश गुळी यांच्याबद्दल बोलत झालं तर दोस्ती टिकावी. आतापर्यंत 44 वर्षाची दोस्ती अजून अटूट आहे. जय और वीरू की जोडी ग्रेट है. या ठिकाणी येतोय व्हाईट बॉल. या व्हाईटने धावसंख्या 23 या अंकावरती जाते. आपण बघितला कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. अतिशय ताकद झोकून देतोय, कारण जितू यांचा हा दुसरा ब्लास्ट आहे. पहिला ब्लास्ट ही अप्रतिम उत्तम दर्जाचा पाहायला मिळाला होता, त्यानंतर ही त्याच ताकदी तोलामलाचा शिक्सर पाहूया या ठिकाणी. आता मात्र बिमर आहे आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पाहूया काय घडतंय. 9+1 अशा 2 धावा जुळत आहेत अकाउंटमध्ये. दरम्यान पाहतोय की आपण गावदेवी भादोड बी टीमचं आगमन झालं काल. योगेश नावाचा वादळ काय क्लास आहे योगेश दादा. या आपण व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे. योगेश तरे दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. या आपण व्यासपीठावर. 25 धावा धावफलकावरती. जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस अजून एक ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. 26 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी दुसरं पाहिलं आपण. सर्व काही घडत असताना सुरुवातीच्या कालामध्ये चांगली गोलंदाजी झाली, तदनंतर एक बिग हिट आला, वाईट आला आणि अशा रीतीने धावा खर्च झाल्या. साई प्रेम डाब्याचे मालक आदरणीय सुधाकर म्हात्रे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि निश्चित मित्रांनो एकदा साई प्रेम डाबा कल्याण भिवंडी हायवे इथं जायचं आहे साईबाबा मंदिराच्या पाठीशी. आणि तिथं आपण त्या डाब्यावर एकदा त्या जेवणाची चव घ्यायची आहे. निश्चित आपल्याच लोकांच्या आपल्याच हॉटेलमध्ये आपण जाणं गरजेचं आहे. वेलकम सुधाकर म्हात्रे साहेब. आणि तसेच पाहतोय की आपण निंबोली गावचे पोलीस पाटील दिनू दादा यांचं जेवढं कौतुक करू ते कम आहे. त्याच्या समेत टीमचे कॅप्टन मनोहर गुळवी हे नेहमी सातत्याने मोठे योगदान देतात. जाऊया आपण कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. चला स्पीडअप करा. फील्ड प्लेस लगेच आपण सजून घ्या प्लीज, विनंती असेल, कारण वेल भरपूर वाया जातोय. दोन्ही टीमला विनंती आहे, बॅटरला विनंती आहे, आपणही वेल कमी खर्च करायचा आहे. मनोजदा टाईम आहे तोपर्यंत आपण 2 सत्कार लगेच करून घेऊया, कारण की यानंतर अजून संपूर्ण व्यासपीठ पाहुण्यांनी भरणार आहे. त्यासाठी आपण व्यासपीठावर असलेले आमचे मी आदरणीय रवी गुळवी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश गुळी दादांचं स्वागत करायचं आहे. रवी गुळी आपण या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सत्कार करून घेणार आहोत. श्यामदादा गुळवी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अनुचित यस दोन्ही मान्यवरांचं योगेश गुळवी साहेब आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. पाहतोय आपण. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी 2 दिवस अन्नदान केलेलं आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व श्यामदादा यांचं, आणि त्यांच्या शुभ हस्ते तो पाहुण्यांचं हेतूची स्वागत आणि सन्मान करताना आपण पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावर पाहतोय आपण नरेश गुळवी सुद्धा आहेत. तर नरेश दादाचं सुद्धा यथोचित स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती
मी आदरणीय श्यामदादा गुळी यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण नरेश गुळी दादांचं हेतूची स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आणि जाऊया आपण आता मात्र कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद पवार. या ठिकाणी पाहत आहे आपण पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडू होते सीमारेषेच्या बाहेर, गोल षटकार. चेक. क्या बात आहे. सूरज यांचं चांगलं स्वागत केलं गेलं आहे. हा ट्रॅकर भेटला होता, भरपूर टायमिंग होता चेंडूवरती प्रहार करण्यासाठी आणि बरोबर बॅटच्या मधोमध घेतला, रडारमध्ये घेतला आणि चेंडू मात्र फेकून दिलं प्लॉटमध्ये 6 धावांसाठी. सूरज पुन्हा एकदा होतोय तयार. आता मात्र पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतोय मिडविकेटला. एक धाव कंप्लीट केली जाते. सचिन आहे त्या ठिकाणी, फेकी केली जाते. क्षेत्ररक्षण खूप चांगलं. सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा लागल्या गेल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. दुसरं ओव्हर बरोबर होतं. त्यानंतर मात्र इथेही सुरुवात चांगली केली गेली आहे. खास करून आपण पाहतोय की ऑन फायर विनायक सुद्धा, जितू यांची कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळालीच, परंतु त्यावरती विनायक ही आपला हात साफ करतोय. जितू ऑन स्ट्राईक. फटका खूप चांगला खेचतात. बॅटचा फ्लो खूप चांगला पाहायला मिळतोय. चेंडू पाहता पाहता सीमा पार जातोय, चौकार. हॅलो चेक. डीजे धन्यवाद. दरम्यान शुभ आगमन होते व्यासपीठावर निमोली गावाचे समाजसेवक आदरणीय भगवान गुळवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. और टू द कॉमेंट्री बॉक्स. निश्चितच आपण पाहिलं कशा प्रकारे फटका खेळला गेला होता. बॅटचा बरोबर वापर केला गेला. जसा चेंडू येतोय तसा बॅटचा फ्लो आणि ताकद, नजाकत त्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि चौकार दिसून आला. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी अजून एक ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये आता मात्र आला नाही. या सिंगलने खेळ रोटेट झाला. थोडीशी घाई करताना जरूर पाहायला मिळाले, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 38 अंकावरती. 38 ऑन बोर्ड. तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती आहे, मार्गावरती आहे. सूरज पहिल्या चेंडूवरती षटकाराला सिंगल, चौकार आणि या ठिकाणी येतोय सिंगल. पाहूया दोन्ही बॅटर मात्र हात धुवून घेत आहेत या ओव्हरमध्ये. दोघांकडून एक एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा पाहूया या ठिकाणी. आता ही फटका मोठा खेळायचा होता. वारंवार त्याच रिझन मध्ये जाते, तोच क्षेत्ररक्षण येतोय. चांगली स्फूर्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस उडवण्याचा प्रयत्न इथेही केला होता, परंतु हा चेंडू चांगला आहे, ही लाईन चांगली आहे, हा टप्पा चांगला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की डॉट चेंडू. विनायक दादाला विनंती आहे की आपली जी ट्रॅक आहे ती खाली घ्यायची आहे पायांच्या. धावसंख्या 39 या अंकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. स्कोअर कार्ड बरोबर कॅल्क्युलेशनने चांगला पाहायला मिळालेला आहे. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया. या ठिकाणी पलटवार गोलंदाजच्या माध्यमातून होईल की जो वार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तोच कंटिन्यू राहील. येणारा काल सांगून जाईल, बट चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील घमासांमध्ये. क्या बात आहे. स्पर्धेतील आपण पाहतोय दुसरी सेमीफायनल म्हणजेच एक ट्रॉफी लागू झालेली आहे, परंतु फायनल मध्ये आता कोण पोहोचेल याच्यासाठी घोडदौड, याच्यासाठी द्वंद्व युद्ध. गोलंदाज टर्न होतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अधिक ओलवला जातोय. नवीन गोलंदाज आपण जर पाहिला तर मुरलीधरन आहे की शेनवान आहे. क्या बात आहे. अंदाज तर चांगला दिसला आहे.
किती काल टिकेल, कारण दोघांकडे ही मिलती जुलती आपल्याला पाहायला मिळते शैली. अजून एकदा क्या बात आहे, वॉट बॉल. बट आता जास्तच बाहेर आलेला आहे. खऱ्या अर्थाने पंचांच्या समोर गोलंदाज आल्यानंतर पंचांचा नाही जो चेंडू तिकडे कुठे पिच झालाय, कसा ब्रश झालाय, कुठे ट्रॅव्हल झाला आहे, आणि मग त्याचा बेनिफिट मी तर म्हणेन बॅटरला जास्त जातोय, आणि तोच परिणाम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नाही 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 नाही, आता मात्र जास्तच बाहेर जातोय. यस, मी धामणगावचा 12वा नाहीये तर त्यांना ते सांगेन. मला दोन्हीकडून न्यूट्रल कॉमेंट्री करावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, पाहूया. मिस टाइम झाले आहे आणि बरोबर आता हातामध्ये गवला आहे. फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. कार्य सम्राट खासदार यांच्या सुपुत्र सन्मान्य सुमित सेठ पाटील यांचं थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये आगमन होईल. निश्चितच नेहमी म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फल रसाला गोमटी, आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जर म्हटलं तर सुमित म्हात्रे साहेब या ठिकाणी येणार आहेत. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 41. सुमित म्हात्रे साहेबांचं थोड्याच वेळा या ठिकाणी शुभ आगमन होईल. अतिशय फटाकड्याची आतिषबाजी केलीच जाईल. या ठिकाणी पूर्ण कमिटी सज्ज आहे, कारण खऱ्या अर्थाने युवकांच्या गळ्यातील ताईत आणि युवा नेतृत्व या भिवंडीसाठी लाभलेलं पाहायला मिळते. सुमित दादा म्हात्रे निश्चितच भरपूर गोलंदाज त्याच्यामध्ये जणू काय शिरलेत. आता आवाज येतो की राशिद खान तर नाही दिसत ना. अजून एक चांगला चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये, परंतु आता मात्र लाईन बरोबर रीड केली, ओळखली गेली आणि अल्टी पलटी चेंडूला दिली गुलटी सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निश्चित या ठिकाणी पाहतोय 45 या अंकावरती धावफलक जाऊन पोचते. निश्चित आपण जर पाहिलं तर ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आज या सामन्यामध्ये अर्थात गावदेवी धामणगाव टीममध्ये अनुपस्थित आहेत, आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये एक चांगला गोलंदाज सापडला गेला आहे खऱ्या अर्थाने. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस वाडा बॉल, क्या बात आहे. आता मात्र काय घडते, डायरेक्ट हिट, आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. कॅमेरामॅन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फटाक्याचा आवाज, आतिषबाजी म्हणजेच भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार, सर्वांचे लाडके आदरणीय सुरेश म्हात्रे साहेब म्हणजे लाडके बाळामामा म्हात्रे साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय सुमित सेठ सुरेश म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन होताना वेलकम 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 वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. हे पाहू शकता आपण कार्यसम्राट आमदार, न भूतो न भविष्यती, गोरगरिबांचे वारसदार, आणि एकच नाव सध्या भिवंडीमध्ये गाजतोय, लोकप्रिय खासदार सुरेश म्हात्रे साहेब म्हणजेच बाळामामा यांचे चिरंजीव आदरणीय सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. हे पाहू शकता आपण, आणि मुस्साबाई हे पाहुण्याचं स्वागत करताना पाहतोय आपण. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निश्चित जिथं कमी तिथं मात्र सुमित शेठ खंबीरपणे उभी राहतो भिवंडीकरांसाठी, आणि निश्चित दादांचं एवढं मोठं कार्य आहे, आणि
नो डाऊट सुमित शेठ मात्रे साहेब खूप एक चांगले व्यक्तिमत्व. अजून एक मोठा फटका खेळायचा होता या ठिकाणी पाहतोय आपण. आणि धावांवरती अंकुश रोक या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलने खेळ पुढे जातोय धावसंख्या धावफलकावरती 48 ऑन बोर्ड. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. दरम्यान शुभ आगमन झालेले निंबोली गावाचे समाजसेवक जित्तू गवळी दादांचं दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. आपलं पण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर पाहू शकता मित्रांनो आपण काहीच मिनिटापूर्वी इथे मात्र शुभ आगमन झालेले असे सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे साहेब म्हणजे सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार, संसदेमध्ये आगरी समाजाच्या माध्यमातून आवाज उठवणारे, ग्रामीण सम्राट का म्हणतात असे थोर व्यक्तिमत्व असलेले आमचे एकच मामा भिवंडीकरांचा बाळेमामा यांचे चिरंजीव पाहतोय आपण सुमित शेठ म्हात्रे साहेब व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. साहेब आपण आलात आणि प्रवीण गुळवी साहेबावर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी एकदा परत प्रवीण गुळवी दादा आणि ऑल निंबोली टीमच्या माध्यमातून व्यासपीठावर दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इज द ग्रेट व्यक्तिमत्व. दरम्यान इलेक्ट्रिकल मीडिया पाहतोय आपण मंजू गुप्ता मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम मॅडम, आपलं पण स्वागत आहे. सोशल मीडिया न्यूजवर निश्चित काही क्षण चित्रे टाकलं जाईल आपल्या टी व्ही केबलला आणि हे कार्य सातत्याने मंजुषा मॅडम यांना पाहतोय 15 वर्षापासून इलेक्ट्रिकल मीडियामध्ये ते रुजू आहेत. तर वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. दिनूदादा आपण व्यासपीठावर यायचे आहे. यस निंबोली गावचे पोलीस पाटील दिनूदादा आपण या व्यासपीठावर. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व निंबोली गावचे पोलीस पाटील दिनूदादा. तर हा जो आपण सामना पाहतोय साहेबांच्या माहितीसाठी सेकंड सेमीफायनलचा सामना आहे. पहिला सेमीफायनलचा सामना काल आपण पाहिलं होतं. गावदी भादवड बीट टीमचं सांघिक कामगिरीच्या बळावर त्या टीमने अंतिम फेरीत मजल मारली. आणि कुठलाही खेळ असो कार्यक्रम असो सुमितदादा एकच सांगायचे, सांघिक कामगिरी करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे ग्रामीण सम्राट बाळामामाचं स्वप्न होतं की माझ्या भिवंडीसाठी, माझ्या आगरी कोळी बांधवासाठी मी काहीतरी मला करायची आहे. शेवटी मात्र एक मोठ्या प्रकारे खासदार साहेब बनले आणि एकच असा खासदार होऊन गेले होत आहे की मराठी संसदेमध्ये भाषण करणारा. वा बाई वा, मला गर्व आहे मी आगरी आहे, मला गर्व आहे मी कोळी आहे, मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा मराठी आहे. धावसंख्येचा टार्गेट जो आहे तो 49 धावांचा. 49. निश्चित दादाच्या माहितीसाठी काल प्रवीण गुळीसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते इथं मात्र ज्या प्रकारे आमचा मामा आपल्या भूमिपुत्रासाठी झगडतोय त्याचाच परिणाम काल आम्ही या मैदानावर रनिंगमध्ये त्या गोष्टीचा निषेध केला आहे. जोपर्यंत दिबा पाटलाचं नाव होत नाही आहे तोपर्यंत हा निषेध निश्चित मामाच्या आशीर्वादाने चालू राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस निश्चित निर्गेश दादा परत एकदा जॉईंट होताना आणि निंबोली गावाचे पोलीस पाटील आदरणीय दिनूदादा आहे ना इथं. यस आहे. कारण की आपण मेगा सत्कार करणार आहोत. कारण की सध्याच्या घडीला महाराष्ट्रातून सर्वात लोकप्रिय जे खासदार असेल ते सर्वांचे लाडके बाळ्यामामा यांचे चिरंजीव पाहतोय आपण सुमित शेठ म्हात्रे साहेबांचं. आता मात्र आपण काही क्षणामध्ये स्वागत आणि सन्मान करणार आहोत. स्टार ऑफ निंबोलीचे 3 महत्त्वपूर्ण रत्न, त्यामधून एक सर्वांचे लाडके भाई मुस्साबाई म्हणजे हेमंत गुळवी साहेब आणि त्यानंतर पाहतोय आपण प्रवीण गुळवी साहेब, श्यामदादा गुळवी साहेब, पोलीस पाटील आमचे दिनूदादा, सुरेश आणि सर्व
महान व्यक्ती आपण या समोर आणि आपण साहेबांचं इथं मात्र करूया यशोती स्वागत आणि सन्मान. हे पाहू शकता आपण आणि दादा साहेब आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. पाहतोय आपण सर्वांची लाडके बाळेमामांचे चिरंजीव एक युवा नेतृत्व निश्चित मामाप्रमाणेच अपेक्षा आपण करूया सुमित शेठ यांच्याकडून की आपण गोरगरिबासाठी दिवस रात्र एकत्र करतात आणि आपल्या पाठीमागे गंभीरपणे पूर्ण भिवंडीकर उभे आहेत. म्हणून शुभेच्छा देऊया सुमित शेठला की आपला जीवन सुद्धा खूप एक चांगल्या तऱ्हेने यशस्वी त्याकडे जावो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि त्याचा सन्मान म्हणून पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा हा फोटो पुतळा त्यांना आपण सन्मान चिन्ह म्हणून भेट देतोय. बाळा मामा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. सुमित शेठ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. नेहमी तुमच्या पाठीशी भिवंडीची जनता खंबीरपणे उभी राहते. अशा महान व्यक्तिमत्वाचं सन्मान करताना आणि पाहतोय आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा आपण दादांना इथं मात्र भेट देतोय. या स्वागत सत्कार झालेला आहे साहेबांचं. तर आपण मॅचकडे वळणार आहोत. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर मी सुनील पवार स्वतः या सामन्याचं तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण एक जबरदस्त सामना पाहतोय आपण. कोण जिंकेल, कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. टार्गेट किती आहे सौरभ पाहतोय आपण 49 धावाचा वाण आहे. चांगला वाण उभं केले पण समोर टीम खूप मोठी आहे. आई गावदेवी दामणगाव टीम जर विचार केला आपण एक मोठे नाव खेळाडू टॉप क्रमांक रँक करणारा नितीन व खूप मोठी अपेक्षा असेल. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. योगेश मात्र बीट होतोय. योगेश नावाची बॅटर या असोसिएशनमध्ये खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण. गावदी भादोड बीचा एक उदाहरणासमोर डोळ्यासमोर ठेवूया आपण. कालच्या दिवसामध्ये 12 मध्ये 35 हव्या होता. काय सनटीदार बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि पुंडास टीमचा योगेश सुद्धा एक चांगली कामगिरी करतोय. आणि धामणगाव टीमचा हा योगेश. पलटी फटका चेंडूची लाईन कुठे बघा. जो चेंडू खराब होतो त्याला सुरेख चेंडू बनवले बॅटरने. आता मात्र दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र गोलंदाज पाहतोय आपण डीजे मास्टर. तर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर इथे मात्र निश्चित जुनं खातं उघडल्या गेलं नाही. काय कमालीचे षटक हाताळताना गोलंदाज राईट टर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. वाह वाह सुपर. आणि या चेंडूला मात्र पंचाकडे पाहतोय. काशेच्या किरण अतिशय सुरेख चेंडूची हाताळणी पाहतोय. 3 निर्धाव चेंडू म्हणजे विकेटपेक्षा त्या चेंडूला महत्व प्राप्त झालंय. राईट टर्म द विकेट. प्रत्येकदा बॉलर दूर जाताना चांगला चेंडू प्रत्येकदा. आणि याच बरोबर पाहतोय की बॅटची कड विकेट किपरच्या हातामध्ये धक्का बसलाय. तो पहिला आई गावदेवी दामणगाव टीमला बहुमूल्य 4 चेंडू इथं मात्र पाहतोय आपण निर्धाव टाकल्या गेलं. आता मात्र 49 धावचा वाण खूप मोठं वाटलू लागलंय दामणगाव टीमला. काय अप्रतिम कामगिरी शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्ग टीमची. एक सांघिक कामगिरीच्या बळावर अंतिम फेरीकडे प्रवेश करण्याच्या मार्गावर रवाना होताना पाहतोय आपण. गावदेवी भादोड बी या टीमचे निश्चित बॅटर या बॉलिंग अटॅकला जोडून निखरताना पाहतोय आपण. क्रमांक 2 षटक घेऊन होते बॉलर पाहतोय आपण कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं. धनाजी. आणि या क्रमांक 3 वर बॅटर सुनील. अतिशय जबरदस्त कामगिरी. आता मात्र पाहतोय आपण प्रथम बॅटिंग करताना एक चांगलं धावसंख्या उभी केली आणि त्याचं संरक्षण करताना मात्र अप्रतिम टिचून बॉलिंग कशाला म्हणतात टिचून गोलंदाजी करताना इथं मात्र गोलंदाज अद्भुत बॉलिंग अटॅक शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर सुनील नौका बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी.
राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि याच पात्र हा आडव्यातनी फटका पाहतोय आपण. ऑनसाइड रिटर्न केले. आता मात्र खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण. तब्बल 5व्या चेंडूवर काय जबरदस्त षटक हाताळतोय. पहिलं तो पॉवर प्लेचं गोलंदाज. वाह 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 सुपर. पहिल्या षटकातलं मला वाटतं की हा जवळपास शेवटचा चेंडू असेल काय. ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक पाहिला आपण पूर्णपणे दामणगाव संघाला बॅकफूटवर फेकल्या गेलं. षटकाराची आवश्यकता आहे. हा फटका माता परत एकदा बॅटची कट आणि दुसरा विकेट प्राप्त करतोय. कमालीचे षटक समाप्त झालंय. पहिलं फक्त आणि फक्त एकच धाव इथं मात्र पाहतोय आपण. आणि आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 48 धाव आव्हान आहे. छोटासा ब्रेक देऊया आपण. डीजीला संधी. ऐकूया मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद. निश्चित आमच्यातून रजा घेताना पाहतोय आपण कार्यसम्राट खासदार सुरेश म्हात्रे साहेब म्हणजे सर्वांचे लाडके बाळेमामा यांचे चिरंजीव सुमित शेठ म्हात्रे साहेब. आपण आपला वेळ किमती काढून इथं आलात आणि व्यासपीठाला शोभा वाढवली. प्रवीण दादा यांच्यावर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपलं परत एकदा निंबोली टीमच्या माध्यमातून आणि खास राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आदरणीय प्रवीण गुरु साहेब यांच्याकडून आपलं लाख लाख आभार व्यक्त करतोय. सोबतच हेमंत म्हणजे मुसाबाई यांच्याकडून सुद्धा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण लोकप्रिय खासदार बाळामामा येणार होते पण व्यक्तिगत निजी कारणासह मुंबईमध्ये मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाही. दिलगिरी व्यक्त केली त्यांनी आणि त्याच्या जागी मात्र त्यांचे सुपुत्र एक युवा नेतृत्व गोंदली गावाचं नाही तर भिवंडीकरांचं सुमेश शेठ आले. या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल मी परत आयोजक कमिटीच्या माध्यमातून दादांचं खूप खूप स्वागत करतोय. सामना इथं मात्र निश्चित एकतर्फी पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये सौरभ काय सन्नाटेदार बॉलिंग अटॅक पाहिलं. अशा अटॅकच्या विरुद्ध तुम्ही फक्त खराब चेंडूवर बॅटिंग करू शकता. एकही खराब चेंडू टाकला गेलं नाही. टीम मीटिंग जास्त घेऊ नका कारण की किमान अंतिम सामना 4 षटकाचा झाला पाहिजे. तर बिग बिग मेगा फिनाले ही स्पर्धा संपली की नाही. उद्या मात्र अजून एक मेगा इव्हेंट पाहायला विसरू नका. ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून दिनेश वारगडे दादा यांचा बिग 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 शो आपण उद्यापासून ती स्पर्धा कव्हरेज करणार आहोत. सगळी टीम आमची तिकडं असेल. कॉमेंट्री असो अंपायर असो. 18-48 समीकरण. प्रमोदचा हा चेंडू ड्राईव्ह केले कव्हरकडे. एक सिंगल. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसातला खरा हिरो ठरलाय. एक षटक हाताळलंय त्यांनी आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली. अद्भुत बॉलिंग अटॅक का सध्या शिवडी स्पोर्ट जुनादुर्ग टीमकडे हळूहळू का होईना मात्र अंतिम फेरीकडे वाटचाल करताना कालच्या दिवस गाजवलाय. विजय पाटील अँड कंपनी या टीमनी ग्रेट प्रदर्शन. एक फ्लॉप गेला तर दुसरा हिरो बनला. तो हिरो 0 झाला तर अजून तिसरा हिरो बनलाय. याला म्हणतात सांघिक कामगिरीच्या बळावर तुमचं प्रदर्शन कशा प्रकारे होतोय. जे संघ टॉप 10 म्हणत होते त्या टीमने डायरेक्ट फायनलमध्ये एंट्री मारली. ओ हो एवढा धुमासची आठवण झाली. मेडिकलच्या वरतून ठोकला या गगनभेदी षटकार. नितीन पाटील पाहतोय आपण बहारदारा षटकार आणि या असोसिएशनमध्ये नंबर 1 वर रँक करणारा ग्रेट बॅटर नितीनच्या बॅटमधून षटकाराने खातं उघडतोय. आमचे निंबोलीचे रॉकमॅन राज आमच्यासोबत जॉईन होताना. राज स्वागत आहे आपलं. जितू गवळी आदरणीय अमर गुळवी आणि तसेच देवराम गुळी दादा आपण निश्चित व्यासपीठावर यायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. काय क्लास फटका होता नितीनच्या बॅटमधून. वाह वाह. लॉन्च केलता चेंडू ब्रह्मांडकडे. अजून एक. ओहो व्हॉट अ शॉट. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नितीन पाटील हिरो बनतोय आपल्या टीमसाठी. आदरणीय अनिल गोळवी आपण कॉमेडी बॉक्समध्ये आमचे निंबोलीचे रॉकमॅन म्हणजे
दगडासारखा जो व्यक्ती डेंजरस आहे तो रॉक राज माहिती देताना की अनिल गोळी आपण या आणि राज यांचे संपर्क साधायचे आहे. काय क्लास बॅटिंग पाहतोय आपण. जोपर्यंत सौरभ नितीन पाटील खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अंतिम दरवाजे दार उघडल्या जाऊ शकत नाही शिवनेरी स्पोर्ट टीमकडे. खतरनाक बॅटर्स आणि खतरनाक बॅटिंगचं प्रदर्शन नितीनच्या माध्यमातून जवळपास 225 धावाचा त्यांनी पल्ला पार केले. या असोसिएशनमध्ये यावर्षी 1000 धावा पार करेल काय. अजून एक ओ माय गॉड हा क्लास आहे नितीनचा. धन्यवाद डीजे धन्यवाद. कारण की उच्च कोटीचे बॅटिंग पाहतोय हाय व्होल्टेजचा सामना पाहतोय आपण. लागोपाठ 3 चेंडूवर 3 बूम 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 ठोकले षटकार. दरम्यान व्यासपीठावर निंबोली गावचे आदरणीय जयेश भोईर दादांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल की आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय क्लास सामना पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला आणि इथं मात्र नितीन पाटील इज अ ग्रेट. अजून जर विचार केला एक गाव एक गटमध्ये जर खेळला तर टीमसाठी तो गावाचं नाव निश्चित रोशन करेल. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक दादांचं आगमन झालेले. दादा आपण कालपासून तुम्हाला विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेश गुळवी साहेब आपण कुठे जरी असाल टीमचे खेळाडू आहेत. निलेश दादा आपण या कारण की सामना खूप जबरदस्त आहे आणि व्यासपीठावर एक जबरदस्त टेनिस क्रिकेट भिवंडीकरांचं हृदय वंडर ऑफ भिवंडी जगदीश दादांचं आगमन. अजून एक स्लॉग स्वीप शॉर्ट ऑफ डे आणि लांब हा षटकार. अरे थांब निश्चित पाहताय की पण आता मला क्रिकेट रसिकासाठी सुवर्ण संधी आहे. जो कॅच टिपेल त्याला मात्र 200 रुपयाचं बक्षीस. दिव्यम गुळी यांच्याकडून 200 रुपये. धावसंख्या पुढे सरकते ती 26. कमाल आणि धमाल. लागोपाठ 4 षटकार. प्रति षटकाला 200 रुपयाचं बक्षीस आहे प्रवीण गुळीसाहेब यांच्या माध्यमातून. आणि इथं मात्र जखमी झालेले आहेत पाहतोय आपण. काय घडलं पहिले त्याला बघायचं आहे. चांगला चेंडू होता त्यावर मात्र एक सिंगल इथं मात्र घेतल्या गेली. धावसंख्या पुढे सरकते ती धावसंख्या 27 पाहतोय आपण. हॅलो या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे सन्मान्य जगदीशजी नाईक. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भिवंडी क्रिकेटचं ज्यांचं एक मोठं नाव आणि त्यांच्या समेत संदीपजी मोरे त्याचबरोबर विजयजी पाटील या सर्वांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय बिनार गावचे ग्रामपंचायत सदस्य जितूजी गुलवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनुजित दुखापत जास्त नसावी कारण की दामणगाव टीमचा हा ट्रम्प कार्ड करता धरताय. अनमोल हिरा हा खेळाडू पाहतोय आपण. 4 मध्ये 4. पहिल्या षटकामध्ये दादागिरी होती शिवनेरी स्पोर्ट जुनादूर टीमची पण नितीन आला. धावसंख्या 27 दादा त्यानंतर एकही चेंडू टाकला गेले नाहीये. तब्बल सर्वात मागणं षटक या स्पर्धेतलं तो म्हणजे 26 धावा चोपून काढल्या नितीन पाटील या बॅटरनी. धन्यवाद पवार सर. आपण करूया स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ज्यांचं नुकतंच आगमन झालं. खऱ्या अर्थाने भिवंडीसाठी ज्याने क्रिकेटची गंगा वाहिली असं सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व जगदीशजी नाईक त्यांचं करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो मुसाभाई यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना येतोचे स्वागत आणि सन्मान द्यायचा आहे. माईची उपदार शॉल फुलगुच्छ तसबरोबर आपण पाहतोय ट्रॉफी दिलीच जाते. या स्पर्धेची गोड आठवण त्यांच्या समेत आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी मोरे साहेब आहेत. त्यांचंही आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. मुसाभाई यांना विनंती आहे की त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. माननीय श्री संदीपजी मोरे साहेब आपण पाहतोय व्यासपीठावरती. तदनंतर विजय पाटील साहेब सुद्धा आहेत त्यांचाही आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान.
सन्माननीय विजयजी पाटील आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती, त्यांचा केला जातोय मुसाभाई यांच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान. खासदार चषक 2025 मध्ये आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा येतोय स्वागत सन्मान केला जातोय. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवरती सन्माननीय विजय पाटील साहेबांचा येतोय स्वागत आणि सन्मान केला जात आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद डीजे लक्ष ठेवत आहे दादा, कारण की खूप टर्निंग पॉईंटला सामना आहे. पलटी फटका खेळायचा प्रयत्न बीट झाला आहे. एक षटक प्रत शिवनेरी स्पोर्ट टीमला जितू आणि नितीनमध्ये संघर्ष पाहायला मिळेल, कारण की दोन्ही हाय क्वालिटीचे बॉलर आहेत. पाहतोय आपण अतिशय चांगला चेंडू टाकला गेलो, फिरकीचा मारा, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. येणारे 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की उलटी गिनती सुरू सामन्याची. 22-11 22 समीकरण. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग, त्यात मात्र पलटवार केलाय. तब्बल 26 धावा इथं मात्र या पठ्ठ्यानी पूर्ण केल्या. 4 षटका ठोकले लगातार. याच पात्र फाईन फटका आहे, पण क्षेत्ररक्षक आहे सज्ज तिथं. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. पूर्णपणे अनफिट आहे. चेंडू मात्र पाहतो की आता दुसरी धाव पूर्ण होईल काय. इथं मात्र निश्चित खूप मोठी दुखापत. आणि शेर उसी को कहते हैं जो अपनी टीम के लिए चाहे कुछ भी हो जाए हम मैदान नहीं छोड़ेंगे. ऋषभ पंतची आठवण झाली. दुखापत गंभीर असून सुद्धा तो सामना खेळला आणि टीम मध्ये विजय साजरी करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. काहीतरी कानमंत्र. आता मात्र निश्चित एक सिंगल डबल मी घेणार नाही. दुखापत आहे. मी माझे मनसोक्तपणे षटकार चौकार मारेल. जर सामना शिवनेरी स्पोर्ट जुनाजुरी टीमला जिंकायचा असेल तर हा विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे. सामना का होईना रंगात रंगात आलाय. फुल पैसा वसूल सामना आपण पाहतोय. फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार आलाय. धन्यवाद डीजे. आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते प्रवीण गुळीसाहेब यांच्याकडून प्रति षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल. आणि निश्चित जो भिवंडीकरांचा ग्रामीणचा युवा नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय प्रवीण गुळवी यांचे पिताश्री म्हणजे बाबा यांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय शंकर गुळी बाबा आपण या व्यासपीठावर. धावसंख्या 35. यस. चौदा धावेची आवश्यकता आहे. यस. पलटी फटका खेळायचा प्रयत्न पण नकारतोय. कमबॅकच चांगलं केले. पाहतोय आपण षटकार काय ठोकला होता. जखमी आहे पण माझ्या गावासाठी ना पैशासाठी ना नावासाठी. फक्त आम्ही भिवंडीकर ग्रामीणचे खेळाडू 40+ खेळाडू खेळतोय फक्त आमच्या गावासाठी. 14 धावेची आवश्यकता आहे. सामना कोण जिंकेल, अंतिम फेरीत कुठला संघ प्रवेश करेल हा षटक ठरवेल. अतिशय महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी क्रमांक 3 ची पाहतोय गोलंदाज जीतू, एक चांगला बॉलर या टीमचा. आणि याच पात्रा फटका पाहतोय. दुखापत जास्त आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रॉंग ऑन थ्रो पाहतोय आपण पोहोचेल की नाही. आणि यावेळेस पात्रा पाहतोय की आपण जिथं एक होती तिथं मात्र या 2 रन्स कम्प्लीट. आयुष्यातला एक खूप चांगली खेळी साकारताना म्हणून पाहतोय आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. दुखापत आहे पण माझ्या गावासाठी जोपर्यंत दुखापत वाढली तरी चालेल पण मी खेळपट्टीवर राहील. 7-12 असं समीकरण पाहतोय. कोचिस समीकरण पाहतोय. 7-12 सर्वांनाच पाहिजेत. दरम्यान बिनार ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय माजी सरपंच जितू गुळवी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं पण इथं स्वागत. वेलकम दादा. अतिशय क्लास सामना. समीकरण सोपा आहे. एक फटका जर आला तर पूर्णपणे आई गावदी स्पोर्ट दामणगाव संघ अंतिम फेरीकडे वाटचाल करेल. चितू खूप महत्वपूर्ण चेंडू हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता. इथं मात्र एक सिंगलच कंप्लीट करेल. ॲक्च्युली चेंडू कुठं ब्रश झालाय पावायला लागेल. इथं मात्र निश्चित बॅटला की थाय पॅडला पण इथं मात्र पंच कुठला इशारा करत नाहीये. एक रन्स नितीनच्या खात्यामध्ये जमा होते. षटक समाप्त 3. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी
11 धावेची आवश्यकता आहे. 6-11चं समीकरण. छोटासा ब्रेक, जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत. या ठिकाणी आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. या ठिकाणी पाहतोय आपण या स्पर्धेचे प्रणेते खऱ्या अर्थाने युवकांच्या गळ्यातील ताईत प्रवीणजी गुलवी साहेबांच्या या ठिकाणी पिताश्री अर्थात शंकर बाबा गुलवी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. मान्य श्री मुसाभाई, आपणास विनंती आहे की आपण बाबांचं येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर खूप आनंद वाटत असेल बाबांना की त्यांच्या मुलाने ही स्पर्धा साकारण्यात आली आणि मनातील स्वप्न या ठिकाणी रंगत असताना पाहायला मिळालं आणि त्या स्टेजवरती आपलं स्वागत आणि सन्मान होते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर एक युवा डॅसिंग व्यक्तिमत्व माजी सरपंच भिनार विद्यमान सदस्य ग्रामपंचायत जितूजी गुलवी साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान. युवा शक्ती पराशक्ती असं आपल्या गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि युवकांच्या माध्यमातून आपण पाहतोय भरपूर चांगलं काम या गावामध्ये साकारत असणारं एक लाडकं व्यक्तिमत्व अर्थात जितूजी गुलवी साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान केला जातोय. तदनंतर या व्यासपीठावरती विराजमान मान्य श्री जयजी भोरी साहेब आहेत, त्यांचंही करूया आपण येतोजी जो स्वागत आणि सन्मान. सन्मान्य जयजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही केला जातो येतोजी स्वागत आणि सन्मान. तदनंतर या ठिकाणी सन्मान्य गोविंदजी गुलवी साहेब उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलूया खेळाकडे. ओ टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. तर अंतिम षटक नितीन समोर आहे. पहिला चेंडूवर धमाका, केडी के कडक 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 आला या नितीनच्या बॅटमधून. अजून एक षटकार, 200 रुपये पटकावले अजून प्रवीणदादा गुळी साहेब यांच्या माध्यमातून. काय कमालीचा फटका. पाच धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र पाहतोय आपण कमालीचं बॅटिंग. वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना हा टायगर आहे धामणगाव संघाचा. वा भाई वा, नंबर 1 वर रँक का करतो या असोसिएशनमध्ये, कारण की मी त्याचा हक्कदार आहे. अप्रतिम गुड बॅटिंग नितीन. आणि इथं मात्र बॅटची कड होती. आता मात्र निश्चित काय घडेल, स्ट्राईकला तो मात्र येईल की नाही. आणि इथं मात्र एक सिंगल. सामना संपला नाहीये. शिवनेरी स्पोर्ट्ससाठी अजून एक चालून संधी आलेली आहे. येणारे इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी सुद्धा 4 धावेची आवश्यकता आहे. सामना का होईना पण शेवटी पहिल्या षटकामध्ये दबाव टाकला होता, पण नितीन नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय. षटकाराचा व्यापारी 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 बनलाय तो या इनिंगमध्ये. काय कडक बॅटिंग आतापर्यंत विचार केला, पण 6 षटकार त्याच्या बॅटमधून, लगातार 4, त्यानंतर मात्र 2. एकूण जर विचार केला आपण 36 धावा त्याच्या नावावर आहे. आणि या वर्षीच्या असोसिएशनमध्ये सर्वात चांगली खेळी त्याच्या नावावर आहे, तब्बल 46ची. आता मात्र टोटल 43 धावावर खेळतोय. वा भाई, सलाम आहे. आपला रेकॉर्ड मोडीत काढेल काय. इथे मात्र नितीन पाटील, मॅन फॉर धामणगाव. A1 जोडी धामणगावची खुश खेळाडू कक्षामध्ये. आणि ते सांगतात हमारे पास है ना कोण. ओ नितीन, गजब. पलटवार करावा लागेल गोलंदाजाला. आता मात्र विनायक. धामणगावच्या स्पर्धेमध्ये सलग 3 सुपर ओव्हर, पण यामध्ये एखादा सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. इथं मात्र पाहतोय सिंगल धावा रोखण्यासाठी आता मात्र 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. एक पाहतोय कव्हर पॉईंट, एक जवळपास सिली पॉईंटला पाहतोय आपण. आणि त्या प्रकारे मारा करेल गोलंदाज विनायक. चमत्कारिक बॉलिंग करावी लागेल. समोर बॅटर पाहतोय आपण सुनील. आणि ड्राईव्ह केले बॅक टू द बॉलर. वाह वाह वाह. सामना आता मात्र डॉटनिंग एक रंगतदार बनलाय. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. हम भी कच्चे खिलाडी नाही आहे, हम भी कच्चे खिलाडी नाही आहे हे सांगताना शिवनेरी स्पोर्ट टीमचे बॉलर अतिशय क्लास सुपर. कोण जिंकेल. 30व्या षटकापर्यंत दबदबा धामणगाव टीमचं, पण आता मात्र चेंडू शिल्लक आहे 3. सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. करा किंवा मरा. अंतिम फेरी जर पोहोचायचं असेल तर नितीनला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. जर शिवनेरी स्पोर्ट जुनादुर्गी टीमला सामना जिंकायचा असेल तर नितीनला नॉट स्ट्राईकला थांबवावं लागेल.
चला खूप मोठी चर्चा करू नका, कारण की अंतिम सामना सुद्धा 4 षटकाचा झालाच पाहिजेत. जवळपास 5 वाजत आलेले, त्यासाठी आपण वेळेला महत्त्व द्यायचं आहे. 4:40 झाले मित्रांनो. 5:30 नंतर वेलकम मेरी आवाज मेरी पहचान एक युवा नेते भावी शुभेच्छा काल दिल्या होत्या त्यांना. आपण आपलं स्वागत आहे व्यासपीठावर. रॉकी भाई खूप अफाट मेहनत, म्हणजे निलेश आज हवी तशी कामगिरी करता आला आणि टॉप 5 मध्ये येतोय. रॉकीचं नाव ऑलराऊंडरमध्ये टीमसाठी खूप चांगलं प्रदर्शन नेहमीच करतोय. 4 चेंडू 3 असं समीकरण. सुनीलवर एक मोठी जबाबदारी. विकेट जर निर्धावाला सामना परत एकदा शिवनेरी स्पोर्टकडे झुकला जाईल. दबाव दबाव साफ दिसतोय. सामना कुठला आहे मित्रांनो? सेमीफायनलचा हा मेगा सामना आपण पाहतोय. आणि याच पात्र हवेत आणि खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये आणि अंतिम फेरीत पोहोचलाय तो म्हणजे आई गावदेवी. दामणगाव संघ हारला का शिवनेरी स्पोर्ट? यस 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 पहिले आपण मॅनेजमेंट देऊन देऊया. दोन्ही टीम आपण खेळपट्टीवर दोन्ही साईडनं उभं राहायचे. चला धामणगाव संघ आपण या आणि गावदेवी भादवड. तर निश्चित मॅनेजमेंट ठरलंय. आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. नितीन एक ही तो नाम आहे. ओ नितीन आहे. चला गावदेवी भादवड बी संघ आपण मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. रवी जोशी दादा, RK स्पोर्टचे अध्यक्ष विजू दादा. हो माय गॉड, ये तो तगड़ी टीम नजर. मंगेश मिलिंद, वाह भाई वाह वाह वाह.